नमस्कार मित्रांनो, आपण मेटल बॉक्स कुठे व कसे टाकायचे यावर आज व्हिडिओ बनवतो आहे. जसं की मी आता या बेडरूमचं उदाहरण घेतो. इथं मी दोन मॉडेलचा मेटल बॉक्स टाकलेला आहे. याच्यात दोन टू वे स्विच राहतील. एक वरती जो लॉबी आहे त्या लॉबीमधला एक लाईट पॉईंट आणि दुसरा बेडमधला एक लाईट पॉईंट. त्याच्यानंतर बेडमध्ये एंट्री केली की समोरच तुम्हाला दोन स्विचबोर्ड दिसतील. ते आपण बेडच्या साईडचे दोन स्विचबोर्ड टाकतो आहे. तर याच्यावर एकावर लाईट पॉईंट वगैरे सर्व कंट्रोल आणि दुसऱ्यावर AC पॉईंट कंट्रोल राहील. आणि त्याच्यानंतर प्लग पॉईंट पण राहतील. दोन्ही स्विचबोर्ड बेडच्या शेजारी राहतील. वरती हा AC पॉईंट आहे, लाईट पॉईंट आहे ना, हा AC पॉईंट आहे. त्याच्यानंतर आपले POPचे लाईट पॉईंट वगैरे सर्व आपण या 8 मॉडेलवर कंट्रोल ठेवणार आहेत. त्याच्यानंतर इथून कॅट 6 केबलवर सर्व जाणार आहे. आणि आपला हा आता बाथरूम आहे बेडचा. याच्यात आपण आधी 2 मॉडेलचा बोर्ड टाकतो एंट्रीच्या दरवाजा शेजारी आणि आतमध्ये दुसरे स्विचबोर्ड टाकतो. तर हा एक मेन स्विचबोर्ड इथं आहे. याच्यावरून बाथरूम काही चेंजिंग एरिया. त्याच्यानंतर हा जो एक 4 मॉडेलचा स्विचबोर्ड आहे इथं आपण एक लाईट पॉईंट आणि एक प्लग पॉईंट देतो ड्रेसिंग टेबलसाठी. हा जो लाईट पॉईंट काढलेला आहे. परत हा वरती POPचे लाईट पॉईंटसाठी हा पाईप काढलेला आहे. तसंच आपण याही स्विचबोर्डच्या वरती तसाच पाईप काढलेला आहे जेणेकरून आपल्या सर्वाकडून लाईट पण टाकता आलं पाहिजे. आणि आता एक नवीन फॅड असा चालू आहे, प्रत्येक बाथरूममध्ये निश वगैरे घ्यायचं. तर त्या निशसाठी आपण लाईट पण टाकत असतो, म्हणजे प्रोफाईल लाईट पॉईंट. तर दोन्ही निचमध्ये तुम्ही बघू शकता मी प्रोफाईल लाईट पॉईंट टाकलेले आहेत. हे व्हाईट वायर वापरलेली स्पीकर वायर, ज्याच्याने आपण DC सप्लाय देऊ. वरती चोक ठेवायचा आणि खाली फक्त प्रोफाईल लावू. त्याच्यानंतर इथं विंडोच्या वरती एक एक्झॉस्ट फॅन पॉईंट आणि एक वॉल पॉईंट राहणार आहे. तो एक वॉल पॉईंट आणि दुसरा इथं वॉल पॉईंट आहे. इथून परत वरती सिलिंगला पाईपाची चाल काढलेली आहे. वरती सिलिंगमध्ये 2 ते 3 लाईट पण आपण घेऊ. याच्या व्यतिरिक्त आपण TV वगैरे जे स्विचबोर्ड घेतो त्याची पण तुम्हाला एक माहिती देतो मी. हे बघा, समोर आता TV युनिट आहे. तिथं एक TVचा स्विचबोर्ड आहे आणि खाली एक साईडला 3 मॉडेलचा स्विचबोर्ड आहे. तिथं फ्लोर लॅम्प लावण्यासाठी किंवा फूट लॅम्पसाठी आपण तो उपयोगात आणू शकतो. याच्यातनं कॅट 6 केबल, इंटरनेट केबल सर्व